नमस्कार सर्वांना, आयुर्वेदिक मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 परिसर अभ्यास असेल, पेपर क्रमांक 2 बघा सामाजिक शास्त्र असेल. बघा दोन्ही पेपरसाठी बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. नागार्जुन सागर हा प्रकल्प कृष्णा नदीवरचा तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. गुगामल गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे गुगामल हे राष्ट्रीय उद्यान पहा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. सांची सांची स्तूप पहा सर्वांना माहीत आहे. सांची बघा हे प्राचीन बौद्ध स्तूप आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांनी सांगायचे विद्यार्थी मित्रांनो, सांची हे बौद्ध स्तूप पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 पाहूयात. सालारजंग म्युझियम सालारजंग म्युझियम विचारले कोणत्या ठिकाणी आहे? बघा झाला होता हा प्रश्न आपल्याकडे. सालारजंग म्युझियम हैदराबाद या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 पहा काय विचारला. आत्मीय सभा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आत्मीय सभा यांची स्थापना कोणी केली होती? तर राजाराम मोहन रॉय राजाराम मोहन रॉय यांनी बघा आत्मीय सभा बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 पाहूयात. देशबंधू हे कोणाचे टोपण नाव आहे? देशबंधू हे खालीलपैकी कोणाला म्हणतात? देशबंधू बघा दादाभाई नेहरू ज्यांना आपण काय म्हणतो? पितामह म्हणतो. बघा या ठिकाणी देशबंधू विचारले. बघा चित्तरंजन दास यांना देशबंधू असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये कोणी सुरू केली? संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये कोणी सुरू केली होती? बघा सर्वांचे योग्य उत्तर येत आहे का? रघुनाथ धोंडो कर्वे यांनी पहा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली या ठिकाणी संतती नियमनाची पहिली चळवळ बघा या ठिकाणी रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 पाहूयात. इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारणारा परिसर अभ्यासमध्ये इलेक्ट्रॉनचा शोध विचारलाय कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? याचे योग्य उत्तर केले पाहिजे. सर जे जे थॉम्सन सर जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध बघा त्यांनी लावला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. खालीलपैकी कोणता या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही? निष्क्रिय कोणता वायू नसेल? ऑर्गॉन, हेलियम, निऑन, लिथियम. बघा लिथियम या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी, परिसर अभ्यास असेल, विज्ञान असेल, सामाजिक शास्त्र असेल. बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. उत्तरासोबत बघा PDF आहेत वेगवेगळ्या विषयांचे. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी मिळून जातील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला. मोबाईल फोनचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? मोबाईल फोनचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. मार्टिन कफूर मार्टिन कफूर या शास्त्रज्ञाला मोबाईल फोनचे जनक असे म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. 100 वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष 100 वर्ष पूर्ण झाल्यावर? बघा रौप्य महोत्सव आपण केव्हा साजरा करतो? रौप्य महोत्सव 25 बघा वर्ष पूर्ण झाल्यावर आपण रौप्य महोत्सव साजरा करतो. सुवर्ण महोत्सव पहा आपण या ठिकाणी 50 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतो. अमृत महोत्सव बघा आपण या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण झालेला अमृत महोत्सव साजरा करतो. तर शताब्दी वर्ष आपण या ठिकाणी 100 वर्ष पूर्ण साजरा करतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा. आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता. आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता या वाक्याचा कोणता काळ असेल? रोज येत होता. बघा विषय क्रमांक पुढचा पाहूयात.
महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचं आहे, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस बघा असे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती आहे? डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती असेल? कोपनहेगन. डेन्मार्क या देशाची राजधानी आहे कोपनहेगन. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस कोण? अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस म्हणजे कोणाला पाहिजे? युरी गागारिन. अंतराळामध्ये जाणारा या ठिकाणी पहिला माणूस आहे. विषय क्रमांक पुढचा, पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पंडित रविशंकर बघा हे सितार वादक होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. युनेस्कोचं मुख्यालय कोठे आहे? युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस बघा या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कलम 80 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? कलम 80 मध्ये कोणत्या पदाची तरतूद केलेली आहे? कलम 80 मध्ये लोकसभा आहे का, राज्यसभा आहे का, विधानसभा आहे का? कलम 80 हे कशाशी संबंधीचं कलम आहे? बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, कलम 80 हे राज्यसभा यांच्या संबंधीचं कलम आहे, राज्यसभा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेमधला 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचे 8वे परिशिष्ट बघा हे राजभाषा यांच्या संबंधीचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? क्रिप्स मिशन बघा भारतामध्ये सन 1942 बघा या वर्षी क्रिप्स मिशन भारतामध्ये आले होते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महात्मा गांधीजी यांना एका माणसाचं सैन्य, महात्मा गांधीजी यांना एका माणसाचं सैन्य अशी उपाधी कोणी दिली होती? बघा सर्वांनी सांगायचे, लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन यांनी पहा महात्मा गांधीजींना एका माणसाचे सैन्य असे म्हटले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक रक्तदान दिन 14 जूनला असतो बघा आपल्याकडे रक्तदान दिवस. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून खालीलपैकी कोणाची? बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? सर्वांचं योग्य उत्तर आलं का पहा. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे होते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मानव धर्म सभा. मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा सर्वांनी सांगायचे, मानव धर्म सभा ही संस्था दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, मी नास्तिक का आहे? मी नास्तिक का आहे या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा मी नास्तिक का आहे बघा हे पुस्तक भगतसिंग यांचं या ठिकाणी पुस्तक आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय जनता पार्टी BJPची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? BJPची स्थापना केव्हा झाली? सर्वांनी सांगायचे, BJPची स्थापना सन 1980 या वर्षी बघा BJPची स्थापना ही झालेली आहे. सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता असेल? सूर्यमाला सर्वांना माहीत आहे. सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता? योग्य उत्तर काय पाहिजे? नेपच्यून. सूर्यमालेमध्ये सर्वाधिक लांबचा या ठिकाणी तो ग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा, भांगडा हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? भांगडा हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? बघा भांगडा हे पंजाब या राज्याचं लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे झारखंड बघा हे राज्य भारतामध्ये कोळशाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा, नाणेघाट हे शिखर कुठं आहे? नाणेघाट हे शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर? नाणेघाट बघा हे शिखर पुणे या जिल्ह्यामधलं एक महत्त्वपूर्ण शिखर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 36 या ठिकाणी काय विचारलाय? नेवासे संगमनेर ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? नेवासे संगमनेर ही शहरे पहा प्रवरा नदीच्या काठावर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? आता अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? विदा सावरकरांनी केली होती. पहा
अभिनव भारत या संघटनेची स्थापना विदा सावरकरांनी सन 1904 मध्ये केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 या ठिकाणी काय विचारलं आहे, आगरकरांनी सुधारक या नावाचं बघा साप्ताहिक त्यांनी काढलं होतं. बघा या ठिकाणी प्रश्न काय तयार होतो, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते, गोग आगरकरांनी सुधारक हे त्यांनी साप्ताहिक सुरू केले होते. कोणत्या वर्षी सुरू केले आहे, सन 1888 मध्ये बघा गोग आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात, संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात, एंटर बटन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, असलमेंढा हे धरण पहा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नारळाचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक नारळाचं क्षेत्र हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात. बघा कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला काय म्हणतात, CO कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन H. कोणत्या यायला पाहिजे योग्य उत्तर याचं योग्य उत्तर वॉटर गॅस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शुद्ध सोने किती कॅरेटचे असते, शुद्ध सोने बघा हे 24 कॅरेटचे असते शुद्ध सोने. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे, तांबेरा बघा हा या ठिकाणी गहू या पिकावर पडणारा तो रोग आहे. मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन मुख्यत्व कोणत्या ठिकाणी होते, मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन मुख्यत्व कोणत्या ठिकाणी होते. बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. लहान आतडे या ठिकाणी बघा मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन लहान आतडे या ठिकाणी होत असते. मानवी शरीरामध्ये छातीच्या बरगड्यांची एकूण संख्या किती, मानवी शरीरामध्ये छातीच्या बरगड्यांची एकूण संख्या किती, बघा सर्वांनी सांगायचं आहे. बघा 24 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, केसरीचे पहिले संपादक कोण होते, केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. केसरीचे पहिले संपादक कोण होते, सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा, गोग आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये बघा स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना विचारली कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती, तुफान सेना. सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा, स्वातंत्र्य लढ्यामध्ये बघा तुफान सेना सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पेशवाईंचा शेवट कोणत्या वर्षी झाला, पेशवाईंचा शेवट कोणत्या वर्षी झाला होता, सन 1818 मध्ये पहा पेशवाईंचा शेवट झाला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नॅशनल विषाणू संस्था याचे योग्य उत्तर काय, राष्ट्रीय विषाणू संस्था. नॅशनल बघा सर्वांनी सांगायचं याचं योग्य उत्तर काय असेल, पुणे बघा या ठिकाणी ही संस्था आहे, पुण्याला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात आपण, देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता, देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू झाला होता. परीक्षेमध्ये हा पण प्रश्न होता. सन 1853 मध्ये देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे हा सुरू झाला होता. बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, चुनखडीचे सर्वाधिक साठे कुठे असतील, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोणता, भारतामधला विचारला ओके, भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई आसाम राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दुधवा नॅशनल पार्क वाघांसाठी राखीव आहे, दुधवा नॅशनल पार्क हे वाघांसाठी राखीव आहे. दुधवा कुठं आहे, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये, दुधवा नॅशनल पार्क उत्तर प्रदेश राज्य. भारताच्या पूर्वेला कोणता महासागर आहे, भारताच्या पूर्वेला कोणता महासागर आहे. योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, बंगालचा उपसागर भारताच्या पूर्वेला आहे बा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे, जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो. सर्वांचे योग्य उत्तर आलं का बा, जळगाव जिल्हा हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा महत्त्वपूर्ण जिल्हा आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोबीचे वाळवंट विचारले खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा, गोबीचे वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पहा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना बघा महत्त्वपूर्ण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.